नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. उमेदवार बदलीचा सिलसिला वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरूच आहे. लोकसभेचे 2 टप्पे पार होऊन तिसऱ्या टप्प्याचे मतदान राज्यांमध्ये आले तरी उमेदवारी बदलाचा सिलसिला सुरूच ठेवण्याची नामुष्की वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. उत्तर मुंबईमधून उत्तर भारतीय चेहरा देण्याचा प्रयत्न वंचितकडून होता. या ठिकाणी बीना सिंग यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र उमेदवाराने माघार घेतल्यानं उमेदवारी बदलाची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे. आता नव्याने सोनल गोंदाणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात होते. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोदींची पार्क मैदानावर सभा झाली. यावेळी SC, ST आणि OBCंच्या आरक्षणावर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या समुदायांच्या आरक्षणाला जितकी ताकद देता येईल तितकी ताकद देणार. या समुदायांचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव आहे. 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सत्ता दिली तेव्हा भाजपने एका दलिताच्या मुलाला राष्ट्रपती केले. 2019 मध्ये जेव्हा पुन्हा सत्ता दिली तेव्हा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एका आदिवासीयांच्या मुलीला राष्ट्रपती केले, असे मोदींनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापुरात होते. भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ मोदींची पार्क मैदानावर सभा झाली. या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे सोलापुरामध्ये आगमन झाले. सोलापूरमध्ये पाऊल ठेवता क्षणीच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार आहे, अशी जळजळीत टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रत्नागिरी शहरामध्ये रविवारी ठाकरे गटाची सभा झाली. या सभेला जास्त लोक न आल्याचा दावा निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्याकडून केला जातोय. यावरून सामंत यांनी ठाकरे गटाकडे 13 आमदार आहेत, त्यातील 5 ते 6 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत, असा दावा केलाय. रत्नागिरी शहरामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा सभा प्रभागनिहाय झाल्या आहेत. प्रत्येक सभेला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तोडीचे मताधिक्य रत्नागिरी जिल्हा नक्की देईल. नारायण राणे यांना लोकसभेत नक्की पाठवू असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केलाय. कोलकात्याप्रमाणे मुंबईला उद्ध्वस्त होऊ देता येणार नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणावर भाष्य केलं. बंगाल उद्ध्वस्त झालाय. कोलकाता एकेकाळी आर्थिक विकासात अग्रेसर होते, पण राजकारणाने ते उद्ध्वस्त झाले. महाराष्ट्राने त्या वाटेने जाऊ नये. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे देशहितासाठी महाराष्ट्रात भक्कमपणे पुढे जायला हवे. ही भावना आम्ही महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. आम्हाला महाराष्ट्रातील लोकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलाय. अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शांतिगिरी महाराज यांनी आज शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मात्र त्यांना अद्याप पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आला नाही. यावरून आता शांतिगिरी महाराजांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शांतिगिरी महाराज म्हणाले की आमच्या लोकसभेच्या मंडळींनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलाय. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक निर्णय जनता जनार्दन व लोकसभा कमिटीच्या मार्फत होतोय. हा निर्णय आमच्या लोकसभा कमिटीने घेतलाय. नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुती जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच मोठा ट्विस्ट आलाय. शांतिगिरी महाराजांनी आज नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की शांतिगिरी महाराजांचे काय ठरले हे माहीत नाही. ज्यांना उभे राहायचे आहे ते सगळ्यांची भेट घेतील. आम्ही फॉर्म भरतोय, सहकार्य करा, असे सगळेच म्हणत आहेत. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार तो प्रश्न बसून सोडवतील. नाशिकचे नाव जाहीर करतील. ज्याचे नाव येईल त्याचा आम्ही प्रचार करू, असं भुजबळ म्हणाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर ते प्रचार सभा कधी घेणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. राज ठाकरे हे रत्नागिरी सिंधुदुर्गातील भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आपली पहिली सभा घेणार आहे. येत्या 4 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरे यांची कणकवलीत सभा होणार आहे. कणकवली येथील उपरुग्णालयासमोरील मैदानात राज ठाकरेंची जाहीर सभा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीत रामराम करत फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या सभेत केली.
त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की औरंगजेब किंवा याकूबचा उदो करण्यापेक्षा राम राम करणं हे कधीही चांगलंच आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगले, पण तुम्ही आता राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात, त्यामुळे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत बोचरी टीका केली आहे। उन्हाळा सुरू असतानाच एप्रिल महिन्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। काही ठिकाणी गारपीट तर कुठं वादळी वाऱ्यासह अवकाळी जोरदार पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागले। 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केलाय। यात 257 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकाचं प्रचंड नुकसान झालं असून याचा फटका 424 शेतकऱ्यांना बसलाय। अवकाळी पावसामुळे उन्हाळी भात पीक, आंबा, भाजीपाला, टरबूज, भाजीपाला व फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।